वजन कमी करायचं असेल तर मी भात जास्ती खावा का पोळी जास्ती खावी? समतोल. तुला भात आवडत असेल तर तू भात खाऊ शकतो, नाहीतर चपाती खाऊ शकतो, पण त्याच्यामध्ये बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर ह्याचा समतोल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर कुठलंही फूड ग्रुप न एक्सक्लूड करता तुमचं वेट लॉस इफेक्टिव्हली अचीव्ह केलं तर डेफिशियन्सीज होण्याचे चान्सेस कमी असतात. सकाळी म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला अनुशापोटी समजा गरम पाणी किंवा कोंबट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी का, आणि त्याच्याने वेट लॉस होतो का? दिवसाची सुरुवात त्यांनी तुम्ही करू शकता. आणि मी अजून एक त्याच्यामध्ये म्हणेन की ऑफकोर्स जे आपण म्हणतो की लिंबू घालून घेऊ का, तर त्यांनी पण फरक पडतो. कारण लिंबू हे बॉडीला अल्कलाइन करतं. तर त्यांनी वेट लॉसची मदत होते का, तर बॉडी अल्कलाइज व्हायला मदत होते. म्हणजे कसं की बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन सुरू होतं तिथे. पण त्याचबरोबर तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल दिवसभरात फॉलो करणं इम्पॉर्टंट आहेच आहे. हे असं विचारतोस तू की जसं मी ग्रीन टी प्यायल्यावरती मी लगेच बारीक होईन का, तर नाही. बाकीच्या पण गोष्टी इक्वली तेवढ्याच केल्या पाहिजेत. ही पण सुरुवात चांगली आहे. ओके. मग वजन कमी करण्यासाठी मी समजा फ्रूट डाएट केला, फक्त फळं खाल्ली, तर तसं चालेल का? अजिबात चालणार नाही. परत मी बोलले तसं तुम्ही बाकीचे फूड ग्रुप्स एक्सक्लूड करताय, स्पेशली प्रोटीन. तर नुसते फ्रुट्स त्यांनी फक्त वजन कमी होईल का, तर नाही होऊ शकणार. खूप जण असं म्हणतात किंवा खूप डॉक्टर म्हणतात की तेल आणि तूप हे तुम्ही खाऊ नका, त्याच्याने सुद्धा वजन वाढतं. तर मग रोजच्या जेवणामध्ये तूप खाल्लं तर चालेल का? ऑफकोर्स खाल्लंच पाहिजे. वजन कमी करण्यासाठी ऑफकोर्स खाल्लं पाहिजे. कारण तूप एकतर आयुर्वेदाच्या हिशोबाने पण आपण बघतो की तुपाचे खूप फायदे आहेत. तसंच ॲज अ गट हेल्थ न्यूट्रिशनिस्ट मी ते इन्सिस्ट करते की 1 ते 2 चमचे तुम्ही तूप घेतलंच पाहिजे. कारण त्याच्याने तुमचे जे काही गट मायक्रोबिओम्स आहेत ते इन्क्रीज व्हायला किंवा फ्लरिश व्हायला मदत होते. आणि त्याच्याबरोबर पूर्ण तुमची बॉडी आहे ती मेंटेन व्हायला खूप मदत होते. म्हणजे तुमचे जे काही आजार वगैरे आहेत ते पण कमी होऊ शकतात.